राज्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. खरा TCS, परतवाडा सेक्स स्कॅन्डल आणि नागपूरमधील NGO या घटना ताज्या असतानाच कोल्हापुरातनं एक अत्यंत धक्कादायक घटना आता समोर आली आहे. एका सावकाराने व्याजाच्या पैशांच्या बदलात महिलेवर अत्याचार केल्याचं समोर येत आहे. एवढंच नव्हे तर त्याने महिलेवर अत्याचार करताना तिथे व्हिडिओ काढला आणि ब्लॅकमेल करून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल झालाय. अमित सावंत असं आरोपीचं नाव आहे. पीडित महिलेने आरोपी अमितकडनं 2 लाख रुपये घेतले होते. या पीडितेने नोव्हेंबर 2025 मध्ये संपूर्ण रक्कम व्याजासह परत केली. त्यानंतर आरोपीने जादा पैशांची मागणी करत पीडितेच्या कुटुंबाची बदनामी सुरूच ठेवली. व्याजाची नियमित परतफेड न झाल्यानं आरोपीने पीडितेचं लैंगिक शोषण केलं, व्हिडिओ काढले आणि व्हायरल करण्याची धमकी देऊन हॉटेल आणि कारमध्ये पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. हा त्रास सहन न झाल्यावर पीडितेने कोल्हापूरच्या गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान या आरोपीच्या मोबाईलमध्ये 200 ते 300 अश्लील व्हिडिओ असल्याचा आरोप पीडितेने केलाय. त्यामुळे या घटनेला वेगळंच वळण लागण्याची शक्यता आहे. ते जो काही आरोपी आहे अमित कृष्ण सावंत राणागड मुशिंगी याने त्या महिलेला व्याजापोटी शेरसुखाची मागणी करून त्या महिलेवरती तिच्या राहते घरी त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावरती बलात्कार केलेला आहे. तर या संदर्भात आम्ही गांधीनगर पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक 144/2026 BNS कलम 64 त्याचप्रमाणे इतर कलम आहेत. सावकारी अधिनियम कलम 39 कलम 45 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. यातील जो काही आरोपी आहे अमित सावंत याला आम्ही तात्काळ अटक करून मान्य न्यायालयासमोर हजर केलेला आहे. आरोपी सध्या आता पोलीस कस्टडीमध्ये आहे. ते तारीख तपास आम्ही करत आहोत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.